जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्व सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. प्रिय प्रभूजी, आजचा हा नवीन दिवस तू आम्हा प्रत्येकाला दाखवला, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, हे वचन आज आमच्यासाठी येणार आहे, मन्नासाठी येणार आहे. ते वचन प्रिय प्रभू येशू तू माझ्यासाठी आणि ऐकणाऱ्या सर्वांसाठी तू आशीर्वादाचं तू कर. प्रत्येकाचं जीवन ह्या वचनाद्वारे बदलल्या जाऊ दे. प्रिय प्रभू येशू, या जगामध्ये असताना आजार, दुःख, संकट ह्यातून आम्हाला जावं लागणार आहे, परंतु हे सर्व सहन करण्यासाठी, या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य करणार आहेस. तू आमचा आशेचा किरण आहे. प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला सहाय्य आणि मार्गदर्शन कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या मन्नासाठी आपण काढूया मत्तई याचा 19वा अध्याय 26वा वचन आम्हाला काय सांगत आहे ते आपण पाहूया. येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. प्रियांनो, हे वचन खूप सुंदर असं आहे. आता ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की माणसांना हे अशक्य आहे, देवाला तर सर्व शक्य आहे. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी होतात की आपल्याला ते अशक्य असतात. उदाहरणार्थ, असे काही भयानक आजार येतात की ते मेडिकल सायन्सला देखील बरे होऊ शकत नाही, परंतु परमेश्वराला सर्व काही शक्य आहे. जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त त्यांनी तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे, त्यांनी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जीव टाकलेला आहे आणि आपल्या शरीरातील सर्व पार्ट त्याला ठाऊक आहे. आणि हाच परमेश्वर देव ते सर्व पार्ट बदलण्याचं, ते सर्व अवयव बदलण्याचं आणि ते सर्व अवयव नवीन देण्याचं सामर्थ्य फक्त जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आहे. प्रियांनो, काही गोष्टी आपल्याला अशक्य असतात आपल्या जीवनामध्ये, परंतु देवाला सर्व काही शक्य आहे. परंतु आम्ही काय करतो, माणसाची मदतीची आम्ही वाट पाहत बसतो. परंतु प्रियांनो, तसं न करता आम्ही वेळेस यिर्मया 33:3 प्रमाणे परमेश्वराला आम्ही हाक मारली पाहिजे, देवाला आम्ही हाक मारली पाहिजे आणि परमेश्वर देव आमच्या हाकेचं उत्तर तो निश्चित देणारा असा जिवंत प्रभू आहे. हे छोटंसं वचन आहे, परंतु आज तुम्हाला आणि मला त्याने ह्या वचनाद्वारे आशीर्वादित केलेलं आहे. आमच्या जीवनातील ज्या अशक्य समस्या आहेत, त्या सर्व अशक्य समस्या आम्ही आमच्या जिवंत देवाकडे घेऊन जाऊया, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे घेऊन जाऊया आणि तो निश्चित आम्हाला त्या सर्व जे अशक्य आहे आम्हाला, ते सर्व काही देवाला शक्य आहे. आणि म्हणून आपण त्या सर्व गोष्टी घेऊन परमेश्वराजवळ जाऊया आणि परमेश्वराजवळ जाऊन गुडघे टिकूया, रडूया, त्याला हाक मारूया आणि त्या पवित्र प्रभूच्या जवळ आमच्या समस्या घेऊन जाऊ, म्हणजे तो आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देव आमच्या जीवनातील सर्व समस्या काढून टाकणार आहे. प्रियांनो, आज आमचं जीवन त्या परमेश्वराला देऊ, आमचं मन आमच्या परमेश्वराला देऊ आणि त्या देवाची आपण प्रार्थना करूया. चला, आपण त्या जिवंत देवाकडे जाऊया, आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा. पुन्हा एकदा तुझ्या वचनाद्वारे प्रभू तू आमच्या संगती तू बोललेला आहे. प्रभू, जे मनुष्याला अशक्य आहे ते सर्व काही तुला शक्य आहे. आणि खरोखर प्रिय प्रभू येशू, याचा अनुभव तू माझ्या आणि इतर सर्व तुझ्या दासांच्या जीवनामध्ये तू वारंवार देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. परंतु तरी पण अजून काय आमचे बंधू आहेत, आमच्या बहिणी आहेत, आमचे लेकरं आहे, तरुण वर्ग आहे, आमचे वृद्ध आई वडील आहे. प्रभू, त्यांच्या जीवनामध्ये ज्या सर्व काही अशक्य गोष्टी आहेत, प्रभू, त्या सर्व अशक्य गोष्टी त्यांच्या जीवनातून तू काढून टाक. त्या अशक्य समस्या त्या सर्व त्यांच्या जीवनातून तू काढून टाक आणि त्यांच्या जीवनामध्ये सर्व काही शक्य करणारा जिवंत प्रभू येशू तूच आहे हे त्यांना तू दाखवून दे. त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन साक्ष तू कर आणि तुझं गौरव दे. प्रिय प्रभू येशू, आज दिवसभरातील सर्व कामकाज, आमचा प्रवास, आमच्या कामामध्ये, आमच्या शेतीच्या कामामध्ये, आमच्या
सर्व बिझनेसच्या कामामध्ये जे कोणी नोकरीला जातात, जे कोणी सर्व्हिसला आहेत, प्रिय प्रभू येशू त्यांचे सर्व कामकाज तू आशीर्वादित कर. आणि आजचा हा दिवस प्रिय प्रभू येशू सर्वांना शांतीचा, सुखाचा आणि समाधानाचा आणि पवित्रतेचा जाऊ दे. तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. सर्व दुष्ट हल्ल्यापासून, सर्व सैतानी हल्ल्यापासून, सर्व दुःखापासून प्रिय प्रभू येशू तू आमच्या सर्वांचं तू रक्षण कर. आमच्या देशाचं तू रक्षण कर. आणि विशेष करून प्रिय प्रभू येशू आमच्या देशातील सर्व लोकांचं तू वाईट गोष्टीपासून तू संरक्षण कर. आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे. आमेन. प्रियानो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करीत आहोत. देव बाप आपल्या प्रत्येकाला आशीर्वादित करो. आमेन, 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 आमेन.